तुम्ही कधी असा गुन्हा ऐकला आहे का ज्याची क्रूरता बघून पोलीसही हादरले? एक अशी हत्या जिथे मृतदेहाला इतक्या नरशंस पद्धतीने विकृत केलं गेलं की गुन्हेगारी इतिहासात तिला अजूनही सर्वात रहस्यमय हत्यांपैकी एक मानलं जातं। हॉलिवूडच्या चकाकणाऱ्या दुनियेत एका तरुणीच्या स्वप्नांचा असा शेवट होईल असं कोणाला वाटलं नव्हतं। पण 15 जानेवारी 1947 हा दिवस एलिझाबेथ शॉर्टसाठी अखेरचा ठरला। तिच्या मृत्यूची कहाणी इतकी भयानक आहे की आजही लोकांना झोपेतून जागं करेल। पण खरंच कोण होती ही ब्लॅक डाहलिया? तिला कोणी आणि का मारलं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आज 75 वर्षांनंतरही हा गुन्हा अजूनही अनसॉल्व्ह का आहे? चला तर मग या भयानक आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया। 29 जुलै 1924 बॉस्टन, मॅसाच्युसेट्स। एका साध्या कुटुंबात जन्मलेली एलिझाबेथ शॉर्ट, दिसायला सुंदर, डोळ्यांत मोठी स्वप्न आणि हॉलिवूडमध्ये नाव कमवायचं स्वप्न। पण हे स्वप्न तिच्यासाठी अभिशाप ठरेल हे कोणालाही माहीत नव्हतं। हॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याची आकांक्षा घेऊन ती लॉस एंजेलिसमध्ये पोहोचली। पण संघर्ष कठीण होता। ती वेगवेगळ्या लोकांशी ओळखी करत होती, काही वेळा पार्ट्यांमध्ये जात होती, काही वेळा तिचा संबंध काही संशयास्पद लोकांशीही आला। एलिझाबेथची एक गोष्ट प्रसिद्ध होती, ती नेहमी काळ्या कपड्यांत राहायची। तिच्या काळ्या केसांमुळे आणि स्टाईलमुळे लोकांनी तिला ब्लॅक डाहलिया हे टोपणनाव दिलं। पण तिच्या या सौंदर्यामागे एक काळं गूढ दडलं होतं। सकाळी साधारण सकाळचे 10:30 वाजले असतील। लॉस एंजेलिसमधल्या लिमेट पार्क परिसरात बेट्टी बर्सिंगर नावाची महिला आपल्या मुलीसोबत फिरायला निघाली होती। अचानक तिला रस्त्याच्या कडेला काहीतरी पांढऱ्या रंगाचं पडलेलं दिसलं। पहिल्यांदा तिला वाटलं की ते एखाद्या स्टोअरच्या शोकेसमधलं सामान असावं। पण जसजसं ती जवळ गेली तसतसं तिच्या हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले। कारण तो एका महिलेचा मृतदेह होता। आणि फक्त मृतदेह नव्हता तर 2 तुकड्यांत विभागलेला एक विकृत नरसंहार होता। LAPD म्हणजेच लॉस एंजेलिस पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पाहिलेलं दृश्य इतकं भयानक होतं की तपास अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं रक्त सुकून गेलं। कारण शरीर कंबरेपासून पूर्णपणे 2 भागात कापलं होतं। तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना खोलवर काप मारले होते। संपूर्ण रक्त बाहेर काढून शरीर एका भयानक पद्धतीने ठेवलं होतं, हात डोक्याच्या वर आणि पाय पूर्णपणे पसरवलेले। तिच्या अंगावर वेगवेगळ्या भागांवर जखमा होत्या, पण कोणताही रक्ताचा थेंब नव्हता। म्हणजेच ही हत्या कोणीतरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली होती। LAPDने तपास सुरू केला। एलिझाबेथ शॉर्टच्या फिंगरप्रिंट्सवरून FBIने तिची ओळख पटवली। मात्र या हत्येने केवळ पोलिसच नाही तर संपूर्ण अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनाही वेड लावलं। पत्रकारांनी तिच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीला गूढ बनवायला सुरुवात केली। काहींनी तिला गुन्हेगारांशी संबंधित दाखवलं, काहींनी तिच्या जीवनशैलीबद्दल विचित्र अफवा पसरवल्या। आणि मग एक रहस्यमय पत्र LAPDला मिळालं। हत्या झाल्यानंतर काही दिवसांत लॉस एंजेलिस टाइम्स ऑफिसला एक लिफाफा मिळाला। त्यात लिहिलं होते की एलिझाबेथ शॉर्टची काही वैयक्तिक कागदपत्रे, तिचं बर्थ सर्टिफिकेट, फोटो आणि काही कटिंग्स। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, एक कट पेस्ट केलेलं लेटर ज्यात लिहिलं होतं, हे माझं पहिलं पत्र आहे पण शेवटचं नाही। मी या खेळाचा आनंद घेतोय। म्हणजे खून करणारा अजूनही मोकाट फिरत होता आणि तो पोलिसांना चिडवत होता। या हत्येसाठी गेली कित्येक वर्षे 50हून अधिक जणांना संशयित ठरवण्यात आलं। सर्वात प्रसिद्ध संशयितांपैकी एक होता डॉक्टर जॉर्ज होडेल। हा एक प्रसिद्ध डॉक्टर होता ज्याचं वैद्यकीय ज्ञान इतकं होतं की अशा प्रकारे शरीर कापणं त्याला सहज शक्य होतं। त्याच्या मुलाने स्टीव्ह होडेल, जो स्वतः LAPDमध्ये होता, आपल्या वडिलांवरच हत्या केल्याचा आरोप केला। पण पोलिसांकडे पुरावे नव्हते, त्यामुळे हा गुन्हा अनसुलझाच राहिला। आजही ब्लॅक डाहलिया मर्डर हा जगातील सर्वात भयानक आणि अनसुलझ्या गुन्ह्यांपैकी एक मानला जातो। एलिझाबेथ शॉर्ट हिच्या हत्येमागे नेमकं कोण होतं? कोणाचा सूड, कोणाचा विकृत आनंद? आजही या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत। तुम्हाला काय वाटतं, ही हत्या कोण करू शकतं? डॉक्टर होडेल खरोखरच गुन्हेगार होता का, की हा अजून मोठा कट होता? जर तुम्हाला अशाच रहस्यमय, सत्य आणि थरारक गुन्हेगारी कथा ऐकायला आवडत असतील तर लगेचच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।